दसऱ्याच्या दिवशी सकाळीच उठलो पण फुल ताप आणि थंडी. नंतर गेलो मंदिरात तर बघतो तिकडे देवी घुमतात. मग बोललो जाऊ दे किनवलीला डॉक्टरकडे जरी जाऊन येऊ. हे बघा तोंडावरून वाटतंय का आजारी. आलो किनवलीला तर इथे डॉक्टरच नव्हता. नंतर गेलो आपल्या बाईला भेटायला. बाईने लगेच फुकटमध्ये गोळ्या दिल्या आणि एक चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी घेऊन गेलो मेडिकल मध्ये, गोळ्या घेतल्या मेडिकल मधून आणि नंतर आलो इकडे आजीकडे नारळ पाणी प्यायला. बघा कसं पितोय, अख्खी सालाने का नारळ पाणी झाले. नंतर गेलो दादाला भेटायला तर बाई मस्त आराम करत होता. याने तर फुल भाजीपाला घेतलाय. आता आठवडाभर काय टेन्शन नाही. नंतर गेलो विशालकडे. बघा कसं चटणी भरतोय. हे गरम गरम वडे काढायला घेतलेला. ते बाईने तर 4-5 खाल्लं. आता बोलतो बस झाला. नंतर घरी जाता जाता रस्त्यात क्लचची वायरच तुटली. तशीच विदाऊट क्लचची गाडी नेली मी. याने इकडे बांधवायला घेतलेली पण काय जमला नाही. हे बोलतो मी देऊ का करून. इकडे बघितला माणसा एक खड्डा खोदायला घेतलाय. मग चाललो परत किनवलीला क्लचची वायर टाकायला. ही पोरा इकडून वडापाव खाऊन आलं. आलो इकडे गॅरेजला तो भेटलाय. मामासकडे गेलता मामाच्या पोरीला भेटायला. नंतर दादाने क्लचची वायर टाकून दिली. मग गेलो इकडून फटीतून मच्छी मार्केट मधून. हे बघा कसं 2 पायाच्या लटकवल्यात. हे बाई बबनचा वडापाव खातोय. सकाळपासून काय वडापावच सोडित नाही. अख्ख्या किनवलीच्या लाईट याच्याच गाडीला आहेत. बघा कशा चमकतात. नंतर आलो किनवलीच्या सगळ्यात जुन्या हॉटेलमध्ये पण तिथं चहाच नव्हता. मग नंतर गेलो आपल्या दादाच्या बांगर हॉटेलमध्ये. तिथं मी पण कॉफी घेतली. बघा कसा पितोय आणि हे बघा कसं पितात. हे बाई तर वडापावच मागत होता इथं. पण नंतर गेलो घरी तर ही बघा कशी मांडीवर येऊन बसलेली. पोरींनी दसऱ्याला रांगोल्या काढलेल्या, अख्या रांगोल्या वाहून गेल्या. नशीब गाड्या तरी राहिल्यात. नंतर इकडे शिलांगणची आरती चालू झाली. हे बघा कसं सोना लुटतात. जसं काय खरोखरच सोना आहे. मला एवढंच भेटला. ही पोर काय सायकलच सोडत नाही. रियांश बाई बघा कसा पाय पडतोय. मी पण मग दर्शन दिला. नंतर हॅपी दसरा बोललो त्याला पण. नंतर खीरपुरी खाल्ली. बघतो दही सगळी पब्लिक जमा झाले. मी आलोय तर चाललो आता झोपाला. तुम्ही फॉलो करून ठेवा.